गुड मॉर्निंग गाइस। अभी बज रहे सुबह के 10:20। जे काही पण इंजिनियर माझ्या चॅनलवर असतील त्यांना तर सर्वात आधी हॅपी इंजिनियर्स डे। आज आमच्या कॉलेजमध्ये इंजिनियर डे बाबत प्रोग्राम आयोजित केलेला आहे, तिथे आपण जाऊया आणि इव्हेंट कव्हर करूया। सो सी यू सून। हाय, तर आपण झालो फायनली तयार। तर आजचा अचानकचा व्हिडिओ का, तर आज आपल्या कॉलेजमध्ये इंजिनियर्स डे बाबत चीफ गेस्ट आपले महाराष्ट्राचे सीएम माननीय देवाभाऊ, डेप्युटी सीएम अजित पवार आणि हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते COEP अभिमान अवॉर्ड पार पडणार आहे। तर अचानक हा व्हिडिओ बनवायचा माध्यम असा की नुकताच SIP आहे। SIP असल्यामुळे पोरांचं अजून इंडक्शन व्हायचे, MIS मिळायचं आहे। तर FYs वाल्यांना हा एकदम असा विचार येऊन पडलाय की आपण इव्हेंट कसा कव्हर करायचा। तर जस्ट बिकॉज ते इव्हेंट कव्हर करू शकत नाही म्हणून त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे, ज्यात मी कव्हर करणार आहे आज काय होणार आहे, काय नाही होणार आहे। माझ्यासाठी पण नवीनच एक्सपिरियन्स आहे, कारण मी पण हे सगळं फर्स्ट वेळा ट्राय करतोय। तर बघूया, भेट देऊया काय होते। इकडे कोण आहे? एकच येते कोण आहे? इथली लोक इथं लावलं नाही। तुम्ही बघू शकताय मुवमेंट होता म्हणजे लगेच नुकताच CM येणारच आहे। आता मिळणार नाही, तुम्ही शेवटपर्यंत पास मागं करायला असं नाही चालणार। एक व्हिडिओ वाला एक फोटो वाला। यूट्यूबवर हा व्हिडिओ जाणार आहे, या सेकंद हसत आहे पण जाणार आहे, खरंच टाकणार हो। काम असो की क्लिष्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करिता लागणारे अवजड क्रेन्स असो, निस्वार्थ प्रशासकीय लोकसेवा असो की मेट्रोच्या माध्यमातून लोकांना ईज ऑफ लिव्हिंग देणं असो, COEPच्या विद्यार्थ्यांनी स्वतःला कायमच राष्ट्रसेवेत झोकून दिलेला आहे। अशाच काही COEPiansचा सन्मान करण्याचा हा क्षण आपण आता त्याकडे बोलूया। भाग घेण्यासंदर्भात सुद्धा महाराष्ट्र शासनाने जो सहयोग दिला त्याबद्दल सुद्धा आम्ही आपले आभारी आहोत। आणि यावर्षी विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि त्यांचे जे एस्पिरेशन्स आहेत, जे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ही आपण जी लागू केलेली आहे ती खऱ्या अर्थाने लागू करण्यासाठी म्हणून
या वर्षापासून आपण फ्रॅक्शनल क्रेडिट सिस्टीम ही आणत आहोत आणि हा महाराष्ट्रामध्ये उपक्रम करत असलेले हे पहिलेच विद्यापीठ, किंबहुना भारतात सुद्धा IIT नंतर पहिलेच संस्था. मी व्यासपीठावरती सर्वप्रथम आमंत्रित करतो यंदाच्या जीवन गौरव पुरस्काराच्या सन्मानार्थी मिसेस वसंता रामस्वामी यांना. तसेच व्यासपीठावरील मान्यवरांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. देश सुरक्षेत अत्यंत महत्वाच्या असलेल्या पिनाका रॉकेटच्या निर्मितीत त्यांचा मोठा हात आहे. यानंतरचे पुरस्कार्थी आहेत डॉक्टर महंतेश हिरेमठ सर. त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. महंतेश हिरेमठ सर हे 1975च्या सिव्हिल इंजिनिअरिंग बॅचचे विद्यार्थी आहेत. ते एशियन इंडियन अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्सचे पहिले भारतीय व पहिले आशियन प्रेसिडेंट राहिलेले आहेत. विगत 25 वर्षांपासून ते स्पेस टेक्नॉलॉजी या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्यांनी अनेक सॅटेलाइट्सच्या लॉन्चिंगमध्ये हातभार लावला आहे. यानंतरचे पुरस्कार्थी आहेत श्री जयंत इनामदार सर. त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. जयंत इनामदार सर देखील 1975च्याच सिव्हिल इंजिनिअरिंग बॅचचे विद्यार्थी राहिलेले आहेत. ते स्ट्रुटकॉम कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड या अतिशय प्रतितयश कंपनीचे संस्थापक व मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. तसेच जागतिक स्तरावरती ओळखल्या जाणाऱ्या कॉन्स्ट्रोक या कन्स्ट्रक्शन सेक्टरमधल्या एका मोठ्या एक्झिबिशनचे इथे ते प्रणित आहेत. यानंतरचे पुरस्कार्थी आहेत श्री उन्मेश वाघ. श्रीयुत उन्मेश वाघ हे 1993 सालच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. आज त्यांच्या वतीने त्यांच्या पत्नी त्यांच्या पुरस्कार स्वीकारण्यास आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत. श्री उन्मेश वाघ सर हे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे एक अधिकारी आहेत आणि सांगण्यास अतिशय आनंद होतो की त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीला आज माननीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त होतोय. त्याबद्दल त्यांच्या पत्नी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं अभिनंदन करायचं आहे. यानंतरचे पुरस्कार्थी आहेत श्री तुषार मेहेंदळे. मी तुषार मेहेंदळे सरांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. श्री मेहेंदळे हे 1997च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचेच विद्यार्थी आहेत. इलेक्ट्रोमेक या साऊथ एशियाच्या सर्वात मोठ्या क्रेन मेकर कंपनीचे ते संस्थापक व मालक आहेत. यानंतरचे पुरस्कार्थी आहेत श्रीयुत श्रवण हर्डीकर सर. ते इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचे 2000 बॅचचे अधिकारी आहेत. महाराष्ट्र मेट्रो या संस्थेचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. हर्डीकर सर हे COEPच्या इन्स्ट्रुमेंटेशन ब्रँचचे 2000 सालचे विद्यार्थी आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करायचं आहे.
पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे आभार, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आभार. जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये जे कर्तृत्व गाजवत आहेत अशा काही जणांचं सिलेक्शन करून, काही जणांची निवड करून आपण दरवर्षीच COEP अभिमान अवॉर्ड देत असतो. योगाने गेल्या वर्षी पण ह्या कार्यक्रमाला मी होतो आणि त्यावेळेला मी जी माहिती घेतली त्यातून लक्षात आलं की हा सातत्याने चालणारा कार्यक्रम आहे. आज त्या ठिकाणी एक जीवन गौरव आणि बाकी COEP अभिमान अवॉर्ड जे सादर केले गेले त्या सगळ्या मान्यवरांना दिले गेले, सुपूर्द केले गेले. अशा अतिशय प्रतिष्ठा परंपरा जी खूप उज्ज्वल होती, इसवी सन 800 नंतर आलेल्या आक्रमणांमुळे पूर्ण आपल्या स्मृतीमधून ती ॲबॉलिश करण्याचा प्रयत्न झाला की ते तुमच्याकडे काहीच नव्हतं. असा 800 ते 1947 हा कालावधी सगळं व्हॅनिश करण्यामध्ये गेला. आणि मग आता पुन्हा एकदा माननीय मोदीजींच्या पुढाकाराने, प्रयत्नाने, त्यांच्या दिशादर्शनाने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपली जी वैशिष्ट्य आहे, आपली जी परंपरा आहे, ती भारतीय ज्ञान परंपरा आपण शिक्षणामध्ये एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिकवत असताना मी भरपूर त्याच्यात अभ्यास करताना खूप मोठमोठी नावं स्वाभाविकपणे समोर येतात. मग आज सन्मान होताना असं लक्षात आलं की जवळजवळ ही गॅप आपण भरून काढली आहे आणि आपण त्यावेळची नावं देतोय. तर खरं म्हणजे आता हीच नावं इतकी जगामध्ये मोठी होत चालली की जगाच्या COEP मधून ज्या प्रकारचं ज्ञान घेऊन विद्यार्थी बाहेर पडतायत, समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये खूप मान्यवर होत आहेत, त्या क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. त्यातून जरी मधल्या काळामध्ये त्याच्यात काहीच नव्हतं असं सांगून एक ब्रेनवॉश केला, तर आता त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही, जुनी नावं काढण्याची आवश्यकता नाही. हीच नावं इतकी मोठी आहेत की त्यामुळे संपूर्ण जगामध्ये आपल्या सगळ्यांची मान अभिमानाने उंचावते. मोदीजींनी नवीन शैक्षणिक धोरण मांडताना देश गरीब कसा झाला, देश श्रीमंत कसा होतो याची अतिशय सोप्या शब्दात मांडणी केली की जगाने संशोधनावर भर दिला आणि संशोधनामधून जे संशोधन सिद्ध झालं त्याचं पेटंट घेऊन त्याची रॉयल्टी तोड करत आहे. आणि मग आपण आता लक्षात येईल की इतक्या मोठ्या प्रमाणावर संशोधनावर मोदीजींनी भर दिला आहे, त्यातून खूप पेटंट आपल्याला मिळत आहेत. त्या पेटंटची रॉयल्टी आगामी काळात मिळेल. एक फेज आहे ज्या फेजमध्ये 2047ला जो विकसित भारत आपण पाहतोय त्यात ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर संशोधन करणाऱ्या, संशोधन सिद्ध करणाऱ्या, पेटंट घेणाऱ्या, रॉयल्टी मिळवणाऱ्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होता राहील असं मला वाटतं. एकच आकडेवारी सांगतो म्हणजे किती प्रगती माननीय देवेंद्रजींच्या काळात चालली आहे. 2014 साली महाराष्ट्रातलं ज्याला स्टुडंट पॉप्युलेशन म्हणतो, विद्यार्थी लोकसंख्या ही 14 लाख होती. ती करता करता मध्ये गॅप गेलं नसतं तर आणखी मजा आली असती, पण ते गॅप गेल्यानंतर सुद्धा आता ती 43 लाखापर्यंत गेली महाराष्ट्रातील विद्यार्थी. हायवे म्हणावं की विदेशी गुंतवणुकीसाठी त्यांना मिस्टर FDI म्हणावं, असे प्रश्न पडत असताना आपण जर बारकाईने विचार केला तर या सर्वांमागे आहे ते देवेंद्रजींचं सुशासन. त्यामुळे त्यांना इतर काहीही न म्हणता त्यांना मिस्टर सुशासन किंवा मिस्टर गुड गव्हर्नन्स असंच म्हणावं लागेल. महाराष्ट्राला डेटा सेंटर कॅपिटल बनवण्यापासून ते गडचिरोली सारख्या शहराला ग्रीन स्टीलचं कॅपिटल बनवण्यापर्यंत इंजिनिअरिंगची अशी एकही ब्रँच नाही ज्यामध्ये देवेंद्रजींचा सिंहाचा वाटा नाही. एक विकासाभिमुख, एक 360 डिग्री नेतृत्व आज आपल्यात उपस्थित आहे हे आपल्या सर्वांचं भाग्यच. मी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना कार्यक्रमात संबोधित करण्याची विनंती करतो. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज COEP ॲल्युमनाय असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित COEP अवॉर्ड आणि त्यासोबत जी इमारत आपण नव्याने तयार केली लायब्ररी आणि ITची
त्या इमारतीचं उद्घाटन या कार्यक्रमाकरता मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, COEPचे कुलगुरू श्री सुनील भिरूड, माजी संचालक आणि ज्यांनी देशामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षणाला एक दिशा दिली असे श्री अनिलजी सहस्त्रबुद्धे, आपले COEPचे रजिस्ट्रार DN सोनावणे, या आपल्या ॲल्युमनाय असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र भरत गीते, त्याचप्रमाणे सेक्रेटरी श्री सुजित परदेशी, आज विशेष रूपाने ज्यांना या ठिकाणी आपण जीवन गौरव पुरस्कार दिला त्या श्रीमती वसंथा रामस्वामी, ज्यांना आपण COEP अभिमान अवॉर्ड दिला असे श्री विलास जावडेकर, डॉक्टर महंतेश हिरेमठ, श्री जयंत इनामदार, श्री उमेश वाघ, श्री तुषार मेहेंदळे आणि श्री श्रावण हार्डीकर, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की COEP सारख्या भारतातल्या एका अतिशय प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ अशा संस्थेमध्ये मला येण्याची संधी मिळाली. आणि आत्ताच भारत सांगत होता की जवळपास 172 वर्षाचा इतिहास आहे आणि 2028 साली 175 वर्ष संस्थेला पूर्ण होतील. मला असं वाटतं की हा जो काही 175 वर्षाचा प्रवास आहे हा अतिशय भारताच्या इतिहासातला विलक्षण अशा प्रकारचा प्रवास आहे. आणि म्हणून पहिल्यांदा तर COEPच्या परिवाराला, म्हणजे इथले सगळे प्राध्यापक असतील किंवा इथले विद्यार्थी असतील, इथले ॲल्युमनाय असतील, या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आपण सगळ्यांनी मिळून भारतातली एक महान संस्था ही COEPच्या माध्यमातून उभी केली आहे. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये मी फिरत असतो आणि मी देखील हे सांगू शकतो की अनेक प्रथितयश व्यक्ती मला जेव्हा भेटतात आणि चर्चा होते त्यावेळेस त्यांच्यापैकी अनेक लोक हे COEPचे ॲल्युमनाय असतात आणि त्यावेळेस लक्षात येतं की COEPच्या माजी विद्यार्थ्यांचं जाळं हे किती सघन आहे, किती दूरपर्यंत गेलेलं आहे आणि समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांना समृद्ध करण्याचं काम या सर्व माजी विद्यार्थ्यांनी केलं आहे. आज ही गोष्ट देखील आपण मान्य केली पाहिजे की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये COEPने एक अत्यंत मोठं नाव कमावलेलं आहे. आणि केवळ एक संस्था म्हणून नाही तर विविध प्रकारचे उपक्रम असतील, या ठिकाणी होणारा रिसर्च असेल किंवा एकूणच एक अकॅडमिक इन्स्टिट्यूशन म्हणून समाजामध्ये जे काही कॉन्ट्रीब्युशन त्याचं असलं पाहिजे ते कॉन्ट्रीब्युशन ज्या प्रकारे COEP देतं, त्यामुळेच मला असं वाटतं की एक अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची संस्था म्हणून आपण याच्याकडे पाहतो. मागच्या काळामध्ये आपण याच्याकरता जागा दिली आणि याचा विस्तार झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आहे. पण मला असं वाटतं की अशा ज्या संस्था आहेत या संस्थांना आपल्याला अधिक मजबूत कसं करता येईल, या संस्थांना आपल्याला अधिक महत्त्वपूर्ण कसं करता येईल हा प्रयत्न करणं देखील अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आज या निमित्ताने मी कुलगुरूंना आणि भारत तुम्हाला देखील आश्वस्त करू इच्छितो की COEP सारख्या संस्थेला चंद्रकांत दादा थोडे सावरत बोलले, कारण त्यांना फायनान्स विभागाचा झटका 2-3 वेळा लागलेला आहे. पण दादा तुम्ही काळजी करू नका, आपण जर COEP सारख्या संस्थेला मदत केली नाही तर करायची कोणाला?
येत्या काळामध्ये COEP-ला अधिक समृद्ध करण्याकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल ते निश्चितपणे आपण करू आणि त्याच्याकरता जी काही निधीची आवश्यकता असेल, रिसोर्सेसची आवश्यकता असेल, ते रिसोर्सेस आपण उभे करू. आज खरं म्हणजे आपण अशा जगामध्ये चाललो आहोत की COEP सारखी आपली संस्था ही आपण जर थोडी मजबूत केली तर उद्याच्या काळामध्ये ही संस्थाच इतक्या मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेस जमा करू शकते की आपल्याला त्यांना मदत करण्याची आवश्यकता देखील पडणार नाही. आणि जगात आपण जर बघितलं असेल तर जगातला अकॅडमिया जो आहे हा पूर्णपणे स्वतःच्या भरोशावर चालतो. कारण ही केवळ ज्ञान केंद्र नाही आहे, तर समाजामध्ये आपण जे काही नवनिर्मिती करतो त्या नवनिर्मितीला हातभार लावणारी, त्याच्यामध्ये सहभागी होणारी केंद्र म्हणून ही सगळी आपली अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स असतात. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की अनेक इन्स्टिट्यूशन्स आता अशा तयार होत आहेत की ज्यांच्याकडचा कॉर्पस असेल, ज्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारे संशोधनातून मिळणारे पैसे असतील, हे खूप मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत. अर्थात त्याकरता सुरुवातीच्या काळामध्ये काही ना काही मदत करणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आज खरं म्हणजे आपण पाहतो की अतिशय वेगानं जग बदलत आहे आणि विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कम्प्युटिंग या दोन गोष्टींमुळे जगाच्या प्रगतीचा वेग आणि डिस्रप्शनचा वेग हा दोन्हीही अनाकलनीय अशा प्रकारचा झालेला आहे. आणि त्यातनं एकीकडे मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे तर दुसरीकडे मोठी अपॉर्च्युनिटी देखील उभी राहिली आहे. आणि ज्या ज्यावेळी आव्हानांना आपण अपॉर्च्युनिटीमध्ये परिवर्तित करतो त्यावेळी आपण एक मोठी त्या ठिकाणी व्यवस्था उभी करत असतो ज्यातनं समाजाचं मोठं कल्याण होत असतं. आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी 90च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणात संगणकीकरण सुरू झालं त्यावेळी देशामध्ये चर्चा चालायची की इतक्या मोठ्या प्रमाणात संगणकीकरण होत आहे, आता पुढे काय होणार आणि मग लोकांना नोकऱ्या राहतील की नाही, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी होईल, आपला देश कुठे चाललाय, अशा प्रकारच्या चर्चा व्हायच्या. पण हळूहळू आपल्या देशामध्ये आपण तशा प्रकारचा ह्युमन रिसोर्स तयार केला आणि त्यानंतर पहिल्यांदा जेव्हा .com बूम आलं, मग सिलिकॉन व्हॅली तयार झाली आणि त्या ठिकाणी आपल्या भारतीय विद्यार्थ्यांनी, भारतीय तरुणांनी एक प्रकारे सगळी सिलिकॉन व्हॅली व्यापून टाकली. आणि या .com पासून सिलिकॉन व्हॅलीपर्यंतच्या IT बूममध्ये भारतीयांनी आपली शक्ती काय आहे ही दाखवून दिली आणि जगामध्ये भारतीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जगाचा बदलला. आणि याचं श्रेय हे मोठ्या प्रमाणात आपल्या अभियंत्यांना आणि आपल्या IT इंजिनियर्सला आपल्याला निश्चितपणे द्यावं लागेल. आज पुन्हा एकदा एक नवीन प्रकारे आपण एका नवीन वळणावर उभे आहोत आणि हे वळण हे अर्थातच AIचं आणि क्वांटम कम्प्युटिंगचं आहे. आणि मला विश्वास आहे की याही क्षेत्रामध्ये आपण जर योग्य पावलं उचलली तर आपण पुन्हा एकदा जगाला व्यापू शकतो. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा किती मोठा असला तरी आमच्या भारतीय तरुणांमध्ये जो नॅचरल इंटेलिजन्स आहे तो त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा योग्य उपयोग करून या ठिकाणी निश्चितपणे डिस्ट्रक्टिव्ह टेक्नॉलॉजीज तयार करू शकतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवू शकतो. आज आपण पाहतो आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या हॅकॅथॉन्स जेव्हा आयोजित करतो त्यावेळी त्या हॅकॅथॉन्समध्ये आपले तरुण ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून एक एक मॉडेल तयार करतात आणि त्यातनं त्याची स्केलेबिलिटी पाहिल्यानंतर अक्षरशः असं लक्षात येतं की किती मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडत आहे. मागच्या काळामध्ये आपण पुण्यामध्येच ॲग्री हॅकॅथॉन आयोजित केला होता. या ॲग्री हॅकॅथॉनमध्ये अनेक लोकांनी इतक्या चांगल्या प्रकारचे प्रयोग आपल्यासमोर केले. अगदी सामान्यातल्या सामान्य जो सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या शेतकऱ्याचा असतो की शेतीवर कीड आली तर काय करायचं, या संदर्भात AIचा उपयोग करून एक असं मॉडेल तयार केलं की तिथल्या वातावरणातूनच त्या ठिकाणी कुठली कीड येऊ शकते अशा प्रकारचं प्रिडिक्शन करणारं मॉडेल तयार केलं. आणि त्यामुळे कीड यायच्या आधीच आपल्याला त्या प्रकारे काय उपाययोजना करायची आहे ती उपाययोजना देखील सांगता येईल. अशा प्रकारचे अनेक मॉडेल हे आता नव्याने तयार होत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत.
आज आपल्याला माहिती आहे की क्वांटम कम्प्युटिंगमुळे एक प्रकारे सर्व प्रकारच्या बिझनेसेसमध्ये एक मोठं डिस्रप्शन येणार आहे आणि या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला मानव संसाधन तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज आमच्या जेवढ्या आमचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, आमच्या टेक्निकल इन्स्टिट्यूट्स आहेत, या सगळ्या इन्स्टिट्यूट्सला या क्षेत्रामधलं जे काही भविष्यातलं मानव संसाधन आहे ते तयार करण्याच्या दृष्टीनं पुढाकार घ्यावा लागेल. आणि आपल्या खरं म्हणजे जी काही नवीन शैक्षणिक धोरण आहे, या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सगळ्यात मोठा फायदा हाच आहे की आपल्या पारंपरिक जे काही आपले विषय आहेत, या विषयांमध्ये या नवीन विषयांना एम्बेडेड पद्धतीनं कसं आणायचं, अशा प्रकारचे बदलाव, अशा प्रकारचे परिवर्तन आता आपण सहजतेने करू शकतो. आणि हे परिवर्तन जर आपण केले तर निश्चितपणे मानव संसाधन तयार करण्याकरता आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकू. आणि आता हे जे 5th रिव्होल्यूशन किंवा 4th रिव्होल्यूशन म्हणा, कुठलंही त्याला आपण म्हणा, हे रिव्होल्यूशन कॅप्चर करण्याकरता जसं आपण सिलिकॉन व्हॅली कॅप्चर केली, तशाच प्रकारे हेही रिव्होल्यूशन हे भारतीय निश्चितपणे कॅप्चर करू शकतात. आणि त्या दृष्टीनं आमचाही प्रयत्न शासन म्हणून या ठिकाणी आहे की अशा प्रकारे मानव संसाधन तयार करण्याकरता जे फ्रेमवर्क लागतं ते फ्रेमवर्क आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो. केंद्र सरकारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात अतिशय मोठ्या प्रकारे परिवर्तन हे आपल्या संपूर्ण शैक्षणिक धोरणाने आणलेलं आहे. त्यामुळे तिथेही फ्रेमवर्क करणं चाललेलं आहे. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या जगाची जी आव्हानं आहेत ती आव्हानं पेलण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे की जे काही आपलं उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही असेल तर ती स्वायत्तता आहे. मला आठवतं की ज्यावेळेस COEPच्या ऑटोनॉमीचा विषय आला त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि सरकारमध्ये एक भावना होती की जसं काही सरकारचंच काहीतरी ओरबाडून घेऊन चाललो आहेत, युनिव्हर्सिटीजच काहीतरी ओरबाडून घेऊन चाललो आहोत. त्यावेळी मी भूमिका मांडली की एक युनिव्हर्सिटी, एक डिपार्टमेंट यांनी सगळ्या गोष्टी कंट्रोल करायच्या, हे शक्य नाही आहे. इनोव्हेशन जर करायचं असेल तर ते फ्री माइंड येऊ शकते, ते फ्रीडम देऊ शकते. इनोव्हेटर्सला जर तुम्ही स्वातंत्र्यच दिलं नाही, म्हणजे अनेक वेळा आपल्या शासनामध्ये तर असं असतं की तुम्ही किती मोठे शास्त्रज्ञ असाल तरी देखील आमचं अंडर सेक्रेटरी फाईलवर जे लिहितो तेच फायनल होतं, ते तुमचं कोणी ऐकत नाही. अशा प्रकारे इनोव्हेशन कधी होऊ शकत नाही. इनोव्हेशन करता स्वायत्तता ही सगळ्यात महत्त्वाची असते. आणि म्हणून गेल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही हा प्रयत्न केला की अधिकाधिक स्वायत्तता कशी देता येईल, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन्स कशा तयार करता येतील. केंद्र सरकारनेही आता जशी युनिटरी युनिव्हर्सिटी आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज या तयार करून त्यांना फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. म्हणजे वन साईज फिट फॉर ऑल अशा पद्धतीच्या विचारातनं बाहेर येऊन आपण पूर्णपणे स्वायत्तता देण्याचा प्रयत्न करतो. अजूनही आपला माइंडसेट पूर्ण बदललेला नाही. स्वायत्तता द्यायची म्हटल्यानंतर ज्याच्याकडे कंट्रोल आहे त्याला असं वाटतं की माझ्या घरचंच काहीतरी चाललेलं आहे. पण हे आता माइंडसेट हा बदलावाच लागेल, स्वायत्तता द्यावीच लागेल. जेवढी जास्त स्वायत्तता देऊ, स्वायत्तता स्वैराचारात गेली नाही पाहिजे, एवढं लक्ष देणं हे महत्वाचं आहे. पण आपल्याला जर स्वायत्तता आपण जास्तीत जास्त दिली तर मला विश्वास आहे की COEP सारखी संस्था ही जगातल्या कुठल्याही संस्थेसोबत पार्टनरशिप करू शकते, जगातलं कुठलंही तंत्रज्ञान आणू शकते, कोणाही सोबत कोलॅबरेशन करू शकते आणि त्यातनं एक चांगला ह्युमन रिसोर्सचा पूल हा जो आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन इकॉनॉमी करता किंवा भारताच्या $5 ट्रिलियन इकॉनॉमी करता आवश्यक आहे, तो पूल हा तयार करण्याचं काम हे निश्चितपणे COEP सारखी संस्था करू शकते. आणि म्हणून मी आपल्याला हे देखील आश्वस्त करतो की येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या संस्थांना जास्तीत जास्त स्वायत्तता देणे हा देखील आमचा एक अत्यंत महत्त्वाचं पॉलिसी डिसिजन आहे की जे आम्ही निश्चितपणे करणार आहोत. आज या निमित्ताने मला अतिशय आनंद आहे की आपल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार तुम्ही या ठिकाणी केला. आणि हे सगळे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी केवळ COEPला नाही तर आपल्या राज्याला, आपल्या देशाला या ठिकाणी गौरव मिळवून दिलाय. दे हॅव मेड अस प्राऊड. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे आमचे विद्यार्थी आहेत
त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणं हे याकरता देखील आवश्यक आहे की जोपर्यंत नवीन पिढीला रोल मॉडेल्स कोण आहेत हे समजणार नाही तोपर्यंत कुठल्या मार्गाने जायचं हेही कळणार नाही. आज निश्चितपणे इथे जे आमचे विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांच्यापैकी अनेकांच्या मनामध्ये हा विषय आला असेल की एक दिवस हा सत्कार माझा देखील होऊ शकतो आणि तशा प्रकारचं काम हे मी देखील केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा जो सत्कार आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ज्यांचा सत्कार केला त्या सर्व आमच्या पुरस्कारार्थींचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या हातून अजून चांगलं काम व्हावं अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी वसंता रामस्वामी मॅडम यांचं वय जरी काही असलं तरी याही वयात त्या त्यांच्यासारख्या 10 लोकांना निश्चित तयार करू शकतात आणि ती प्रेरणा या सत्कारातनं त्या निश्चितपणे या ठिकाणी घेतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री महोदय. खरं तर हॉस्टेल लाईफमध्ये असताना अनेक इंजिनियर्सनी सूट्स ही टीव्ही सिरीज पाहिली आहे आणि त्यातली हार्वी स्पेक्टर जनता दिन आणि विद्यादानाचे माध्यम असलेले ग्रंथालय आणि संगणक विभागाच्या नूतन वास्तूचे उद्घाटनाकरता आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळालेल्या माजी विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याकरता आपले लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मनापासून आभार. विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आपल्या राज्याने मूलभूत आणि उपयोजित संशोधन क्षेत्रात देखील प्रगतीची वाटचाल करावी या उद्देशाने आपल्या संस्थेला दिनांक 29 जुलै 2019 रोजी देवेंद्रजींनी एक विस्तारित रिसर्च पार्कसाठी 28 एकर क्षेत्र आणि 150 कोटीची भरीव निधी उपलब्ध करून दिला. माझ्या मते हे त्यांचं द्रष्टेपण होतं जे आज भारत 2047 विकसित म्हणतो आपण तसं पहिले पाऊल होतं. तत्कालीन नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रतापराव पवार व संचालक अहुजा सर या उपक्रमाची संकल्पना यांनी मांडली आणि लवकरच हे उपक्रम कार्यान्वित होणार आहे. त्यामध्ये आपण सर्व माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आम्हाला लागणार आहे. मित्रहो, नुकतेच लोकार्पण झालेले वास्तू जी आहे ती आपण स्वप्न बरेच वर्ष पाहत होतो. गौरी शहाचे पालक व आपण सर्वच या वास्तूकरता बरेच वर्ष थांबलेलो आहोत. या रखडलेल्या कामाला आपले श्री प्रतापराव पवार यांच्या संकल्पनेमध्ये माजी विद्यार्थी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे अजितदादा पवार यांनी सकाळी 6 वाजता भेट देऊन माहिती घेतली आणि परिसर सोडण्यापूर्वी निधी उपलब्ध करून दिला. सदर भेटीच्या वेळेस जे सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते ते खरं सीओईपीचे स्पिरिट आहे असं मला आवर्जून सांगावं लागते. सीओईपीला जागतिक दर्जाचं नावलौकिक प्राप्त करण्याकरता आग्रही भूमिका घेणारे आमचे सगळ्यांचे लाडके उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यापीठात नव्या आयामासाठी सिद्ध करण्याच्या दृष्टीने IITशी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रिसर्च फॅसिलिटीचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने मार्गदर्शन करत आहेत. सीओईपीच्या प्रेमाखातर आवर्जून उपस्थित असलेले सहस्रबुद्धे सर, प्रेक्षागृहात उपस्थित असलेले श्री प्रसूनजित फडणवीस सर, श्री राजेशजी पांडे, श्री राजेंद्रजी हिरामठ, श्री जगदीशजी कदम, आमदार भीमराव अण्णा तापकीर आदी सर्व मान्यवरांची खंबीर साथ असल्यामुळेच सीओईपीची प्रगती शक्य आहे. आज ज्या सर्व पुरस्कार सन्मानित सीओईपी अभिमान पुरस्काराने सन्मानित मान्यवर आहेत त्यांचे व त्यांच्या परिजनांचे विशेष आभार. कारण प्रतिकात्मक जरी ते वरती स्टेजवर आले असतील तरी त्यांचे परिजन आणि परिवार खंबीरपणे त्यांच्या मागे असल्यामुळेच हे सगळं शक्य आहे. आज ही जी वास्तू नव्याने आपल्याला नावारूपाला पाहायला मिळाली आता ह्या वास्तूला पूर्ण करण्याकरता श्री हर्षल बिल्डकॉनचे अशोक मालवीय, मकरंद भद्रेश पटेल, डायनामिक इलेक्ट्रिकलचे प्रशांत कुलकर्णी, ओम टेक्नॉलॉजीजचे विशाल पाटील, मेघा, रोहित पाटील, अमोल, अनेक प्राध्यापक बिराजदार असे अनेक मंदार आमचे सिटी इंजिनियर व आमचे अलुमनी श्री प्रशांत वाघमारे, पुणे महापालिका, श्री मंदार आपटे या सर्व अलुमनाईंनी आम्हाला विशेष मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार. नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री विनायक पै, सर्व सदस्य, कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरूड, सर्व अधिष्ठाते, संचालक, विभाग प्रमुख, कुलसचिव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघटनेचे अंकिता चोरडिया, श्रीमती अपर्णा काळे,
राजेश शिरोळे, पियुष गिरगावकर जो सगळं कंपेअरिंग करतोय, श्री अनुप साबळे, सगळं विद्यार्थी जे आहेत, यश वाकोडे व इतर विद्यार्थी स्वयंसेवक यांनी आजच्या कार्यक्रमात आयोजनात जी मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार. शेवटी या कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने जी मदत केली ते मला याची इथं विशेष नोंद याची करावी लागते. आणि कोणताही कार्यक्रम असला तर पत्रकार मित्र आल्याशिवाय त्याला शोभा नाही. तर पत्रकार मित्रांचे विशेष आभार, उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार. आणि या कार्यक्रमाच्या आयोजनात जसं इतका डायनामिक प्रोग्राम होता तर CMO ऑफिसने सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका निभावली, याच्यात त्यांचे देखील आभार. हे 2 शब्द बोलून मी माझे आभार प्रदर्शनाचं समाप्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. हे आमचे फर्स्ट इयरचे रूममेट वैभव भाऊ शेळके. रूममेट म्हणजे बेड मला डिक्लेअर झालं चितळे निघतोय आज समजा वरती नाही वरती